आणि कॅमेरामॅन 1-2 मिनिटं इथे फोकस करायचा आहे. मुख्य स्टेजवर कॅमेरा घ्यायचा आहे. कांदिवली प्रीमियर लीग 2026 आणि जे 10 संघ या ट्रॉफीसाठी या कांदिवली प्रीमियर लीगच्या खेळत आहेत त्या ट्रॉफीसाठी आपल्याला ज्यांनी सहकार्य केलं, भाग्यश्री मॅडम आणि वेलेरियन मॅडम, आपल्या दोघांना विनंती करतो आपण दोघांनी मुख्य स्टेजवर आपला देखील आम्ही सत्कार करू. आपण आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आहे, कारण यावर्षीच्या ट्रॉफ्या अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक ट्रॉफ्या आहेत. त्या आपल्या सहकार्याने आम्हाला मिळाल्या, आपले आम्ही मनपूर्वक आभार मानतो. एक 2 मिनिट. मॅडम 1-2 मिनिटं आपले घेतो. आपण देखील अगदी शेवटी का होईना वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या ट्रॉफ्या या वर्षीच्या अतिशय सुंदर आहेत आणि 10 संघ ज्या ट्रॉफीसाठी लढत होते, आपल्या मुखातून आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल ओव्हरऑल टुर्नामेंट आपल्याला कशी वाटते. थँक्यू टू ऑल कमिटी मेंबर अँड ऑल द बेस्ट. ज्या पण टीम आता खेळत आहेत, बस बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच मॅडम. विनंती करतो आपल्याला देखील आपण मंचावर असं नसतं व्हायचं आणि चालू सामन्याचा आनंद लुटायचा आहे. भरत सर, वी आर गुड टू गो. फायनलचा चेंडू पडणार आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं दोन्ही फायनलिस्ट संघाचं. कांदिवली प्रीमियर लीग 2026, एका बाजूला भूषण 11 तर एका बाजूला जायद 11. स्ट्राईकवर आपण बघतोय भाविन आचार्य, नॉन स्ट्रायकिंग एंडला चैतन्य आखाडे आणि बॉलिंग मार्कवर अक्षय. भरत सर, ओव्हर टू यू. धन्यवाद डीजे. फायनलचा सामना कांदिवली प्रीमियर लीग 2026 पर्व दुसऱ्याचा. एक साईडला असेल भूषण लोणचं, एक साईडला जैद 11. पहिला षटक आपल्या संघासाठी घेऊन आला तो म्हणजे अक्षय. पहिला चेंडू रिव्हर्सिव्ह करायचा होता, टप्पा टाकला आणि आलाय डॉट बॉल. शॉकिंग एंडला वरती भाविंद्र, नॉन शॉकिंग एंडला असेल चैतन्य. दिवसभराची मेहनत आणि त्या मेहनत त्याच्यासाठी केली आहे, तो म्हणजे कांदिवली प्रीमियर लीग 2026 पर्व दुसऱ्याची फायनल खेळण्यासाठी. फायनलला सुरुवात झाली आहे. पुढील चेंडू यावेळेस परफेक्ट लाईन लेंथ, आलाय दुसरा डॉट बॉल. आतापर्यंत 2 चेंडू चांगले हाताळलेत. यावेळेस सुद्धा परफेक्ट लाईन लेन, टप्प्यावरती ऑफ ब्रेक आणि आलाय तिसरा सुद्धा डॉट बॉल. काय सुरुवात करतोय अक्षय आपल्या संघासाठी. फायनलच्या सामन्याचं प्रेशर काय असतं, तो पहिले दोन्ही चेंडू डॉट बॉल आलेत, तिन्ही चेंडू डॉट बॉल आलेत. या डाऊन द लेग साईड खेळले, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, अप्रतिम स्टॉप केलाय. संघाचं खातं उघडतंय. संघाच्या धावफलकाचा श्री गणेश झालाय एका धावेने आणि सध्या स्ट्राईकवर आलाय चैतन्य आखाडे. भरत सर, चैतन्यकडे खूपच जास्त टॅलेंट आहे. एक फायनलचा सामना आहे, 5 षटकांचा सामना आहे, तर नक्कीच एक 50-55 धावांचा डोंगर पाहायला नक्कीच आवडेल आपल्याला. कारण दुसऱ्या साईडला सुद्धा बॅलन्स साईड चांगली आहे. डीजे आपण पाहिलं, चांगली सुरुवात केली अक्षयने आपल्या संघासाठी. 50-55 धावा तर कराव्या लागणार आहे, कारण एक साईडला मनीष आहे
त्याला 7 म्हणजे विक्रांची. 5वा चेंडू असेल. पहिल्या षटकातील धावा फक्त एकच. यावेळी कांदिवली प्रीमियर लीग मधील फायनलचा पहिला चौकार येतोय. चैतन्य आखाडे मगाशी म्हटल्याप्रमाणे वन ऑफ द हार्ड अटॅकिंग बॅट्समॅन फ्रॉम कांदिवली. स्लॉक स्वीप केला आणि अचूकरित्या गॅपमध्ये चेंडू तोटावलाय आणि चेंडू जातोय धन 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 करत चौकार. शेवटचा चेंडू असेल. 1 to go. धावा झाल्यात 5. जे सांगितल्याप्रमाणे 50-55 धावा कराव्या लागतील. कराव्याच लागणार आहे कारण जर 50 धावा केल्या तर एक साईडला मनीष शेडकेसारखा बॅट्समॅन तुल्यबळ संघ त्यांच्याकडे आहे. तो म्हणजे जयद 11. यावेळेस अवांतर म्हणजे व्हाईट बॉल स्वरूप पंच दंडित करतायत. धावत आहे 6. शेवटचा चेंडू असेल. 1 to go. 5 चेंडू 6 झाले. आतापर्यंत थोडंफार समतोल राहिलाय दोन्ही बाजूनी राहिलाय कारण अगदी एकच धाव वरती आहे. यावेळेस सुद्धा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल आलाय. धावा झाल्यात 7. पहिले 3 चेंडू इतक्या परफेक्ट टप्प्यावरती टाकले होते अक्षयने डॉट बॉल स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर थोडंसं लाईन देऊन बिघडलंय. पहिली धाव आली 4थ्या चेंडूवर. त्याच्यानंतर चैतन्यने इतकी क्लास सुरुवात केली. त्याच्या स्वतःच्या पर्सनल पहिल्या चेंडूवरती स्वीप केल्याने धावफलक शोधलं ते म्हणजे 4 धावांचं. त्याच्यानंतर 2 व्हाईट बॉल आले. आता धावफलक पुढे सरसर होते म्हणजे 7 धावा. शेवटचा चेंडू असेल. 1 to go. यावेळी मात्र बीट केलाय. अप्रतिम केलेला लेग ब्रेक. चैतन्य थोडं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला मात्र मिस टाइम झाला. डॉट बॉल येतोय आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मॅन इन फॉर्म मनीष शेडगेला आपण बघितलं. अतिशय सुंदररित्या कलेक्ट केला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 7 धावा. 7 नो लॉस 7 आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. वी हॅव स्टील 24 बॉल्स टू गो. जयदिलन संघाने डीजे जशी बॉलिंग घेतली आहे त्यांच्याकडे एक चांगलं अस्त्र आहे तो म्हणजे अंकित मोरे. आपण मिरचीला पाहतो नेहमी आणि बघा तेच चांगल्याप्रमाणे अस्त्र त्याने काढलंय. दुसऱ्या षटकामध्ये येतो अंकित. या गोलंदाजावरती लक्ष असणार आहे कारण ह्याचे 2 ओव्हर असणार आहेत. या 2 ओव्हरमध्ये तो किती धावा खर्च करेल आणि किती आपल्या संघाला कमबॅक करून देईल ह्याच्यावरती लक्ष असणार आहे प्रेक्षकांचं. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. जिसके बॉलिंग में है धार अंकित मोरे मॅन फ्रॉम कांदिवली आंबेवाडी. अंकित मोरे याचं टोपण नाव देखील मिरची आहे. सो एक तेज सर्रार गोलंदाज सध्या बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू हलकेला त्याने मारण्याचा प्रयत्न केला. अक्षय डलमारे येतात चेंडूवर. एका धावेवर मात्र संतुष्ट राहावं लागेल. फायनलच्या मॅच मध्ये कशी फिल्डिंग केली जाते ही नक्कीच अक्षयने इथे दाखवले. करावे लागणार आहे. फायनलचा सामना आहे. पराकाष्ठा करावा लागेल. त्या ट्रॉफीला उचलायचं असेल ना तर ही मेहनत करावी लागणार आहे डीजे. पहिला चेंडू परफेक्ट टप्पा टाकला तर दुसरा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील अंकितचा. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर यॉर्कर लेनचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अल्ताफकडे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आपण पाहतोय जयद 11 संघ एक वेगळ्या कॉन्फिडन्सने मैदानात उतरलाय कारण एकही चेंडू आतापर्यंत एक चेंडू नक्कीच चौकार गेला मात्र हातातून एकही चेंडू निसटलेला नाहीये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल आपण पाहतोय. मंथन डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मंथन आहे. मिड विकेट चेंडला रेंजला अक्षय. यावेळी नक्की स्टेप आउट केला होता. बॉल थोडासा डिफ्लेक्ट नक्कीच झाला होता मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एका धावावर पुन्हा एकदा समाधान मानावं लागणार आहे. स्कोर जाऊन पोहोचतोय फायनली इंटू डबल डिजिट. इट इज 10 फॉर नो लॉस अँड स्टील 3 बॉल्स रिमेनिंग ऑफ द सेकंड ओव्हर. त्याच्या दोन्ही साईडला बॉलिंग साईड चांगली आहे. आपण पाहिलं मागील सामन्यामध्ये भाविनबाईचे संघ सुद्धा आणि एक साईडला तो जसं विशाल फोंडे असेल काय बॅटिंग आपल्या संघासाठी मागील सामन्यामध्ये केली. यावेळेस मिडनच्या दिशेने हलका त्याने पुश केलं होतं आणि अन्नू चांगलं फिल्डिंग करत धावा वाचत आपल्या संघासाठी. एकही चेंडू हातातून निसटताना पाहिलेला नाहीये फायनलच्या मॅचमध्ये. अन्नूकडे हा चेंडू ट्रॅव्हल झाला जवळपास मिडॉन वरून ते डीप स्क्वेअर लेगच्या पर्यंत धावत आले आणि हा चेंडू नक्कीच थांबवला.
कुठे ना कुठे एखादा चौकार भाविन आचार्य देखील शोधत असणार आहेत. यावेळेस पंचांचे हात हव्याच्या दिशेने म्हणजे आले आव्हान तर व्हाईट बॉल स्वरूपामध्ये धावल्या पुढे सरसदा धावत आहेत 12. विकी जगताप आपल्याला विनंती करतो आपण किंवा भाऊ आपण यायचंय. कोण आहे आहेत ना ओके. अंपायर रिव्ह्यू आहे थर्ड अंपायर डिसिजन बघूया. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण प्रशांतदादा सरडे यांना आपण बघतोय. प्रशांतदादांनी देखील त्याच्या काळातलं बॉक्स क्रिकेट भरपूर गाजवलंय. भल्या भल्या खेळाडूंना आजच्या तारखेतही तो फिल्डिंगच्या बाबतीत लाजवू शकतो. इतकी चांगली फिल्डिंग. बरेचसे रील वर्षातून 2 ते 3 रील त्याचे देखील व्हायरल होतात आणि खरंच आमच्यासाठी एक प्रेरणादायी खेळाडू तो देखील आहे. सध्या मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अंपायर रिव्ह्यू. लेट्स सी. रिव्ह्यू नक्की मोठ्या खेळाडूच्या समोर घेतलं कारण भावींची विकेट जर मिळवली तर नक्कीच एक मोठा मासा जाळ्यात फसवणार आहेत. पण त्याच्यानंतर कोण येणार आहे मॅन इन फॉर्म संकेत फोंडे. त्यामुळे इस पर या उस पर मुसीबत तो है खडी. अपील तर केले होते पंचाने ते फेटले आहे म्हणजे भाविन हा सेफ आहे. इट्स टू सेफ. फक्त आव्हान तर व्हाईट बॉल स्वरूपामध्ये आली आहे. धावत आहेत 12. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे दुसऱ्या षटकामधील. यावेळेस परफेक्ट लाईन लेंथ ती म्हणजे अंकितची बॅटीच्या समोरून घेतलं वळण आणि वळण घेतली त्याला 7 मिळाली ती मनीषी आणि माघारी परतवले भाविनला. मी याच्या आधीच्या सामन्यात देखील म्हटलं होतं अंकित मोरे कांदिवली विभागातील एकमेव असा खेळाडू आहे ज्याच्या बॉलिंगमध्ये फक्त स्पिन नाही तर वेगवान स्पिन देखील तो करण्यात चपळ आहे. आणि एका साईडला आपण पाहिलं तर अख्खी साईनगर माझ्या मते एका साईडला आले. कल्पेश पवार असतील, धुरी मंदार धुरी आहे, प्रणव रातवाल. मॅच संपल्यानंतर सगळेजण नक्कीच आलेले आहेत. रुपेश तुळसकर आणि मॅन इन फॉर्म एकदा संकेत फोंडे. याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. भूषण 11 फायनलची स्पर्धा कोणामुळे खेळतोय तर संकेत फोंडेच्या बॅटिंगमुळे खेळतोय आणि या मॅचमध्ये मोठ्या मॅचमध्ये देखील काही ना काहीतरी कमाल करून दाखवावी लागणार आहे. शेवटचा चेंडू असेल 1 to go. धावा झाल्यात 12. मॅन इन फॉर्म संकेत फोंडे इन स्ट्राईक. खूप कमी शब्दामध्ये बोलतो तो म्हणजे संकेत. आल्या क्लास दाखवलाय. फक्त चेंडूला दिशा दिली. फाईन लेगच्या दिशेने बॉल गेलाय सीमा रेषा पार. संकेतच्या बॅटमधून आल्या पहिल्या चौकार. धावा देऊन गेलाय 4. मी मगाशी म्हटलं होतं भाविन आऊट जरी झाला तरी उसके बाद भी एक बडी मुसीबत खडी आहे. मूर्ती लहानपण कीर्तिमान संकेत फोंडे आले आपले इरादे स्पष्ट करतोय. आपण पाहिलं तर प्रॉपर स्वीप बैठक केली होती आणि अगदी गॅप टिचला. फाईन लेगच्या दिशेला बघितलं खेळाडू नाहीये आणि चेंडूला पाठवलं दन 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 करत सीमारेषा पार चौकार. डीजेचं नीट नोटीस केलं ना आपण संकेत फोंडेला. जेव्हा त्याने बॅटिंग केली आहे ना कॅल्क्युलेशन बॅटिंग केली आहे. त्याला माहिती आहे जेव्हा चौकार आला त्याच्यानंतर सिंगलला सुद्धा परत आठवण करतो डीजे जेव्हा संकेतने बॅटिंग केली आहे जेव्हा क्लास सुरुवात केली आहे ना आपल्या संघासाठी चौकार धावा शोधल्या आहेत त्याच्यानंतर परफेक्ट एक सिंगल मला त्याला माहिती आहे की पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे आणि ते काम ते परिपूर्ण करतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाले 16. आपल्या संघासाठी निर्णायक आणि 3रा षटक घेऊन तो म्हणजे सागर. एक अंबरनाथ स्टाईलचा वेगवान गोलंदाज तो म्हणजे सागर बॉलिंगसाठी आलाय. सागर राजपूत यावेळी मात्र डायरेक्ट हिट नक्कीच मिस होत आहे. सुमित नवळेकडे चेंडू ट्रॅव्हल होणार आहे. अप्रतिमरित्या कव्हर केलाय सुमितने. गुड स्टॉप सुमित. कारण जाणून घेतलं होतं विक्रांत थ्रो करणार आणि अतिशय चांगली फिल्डिंग
सागर राजपूत आपण पाहिलं तर वेगळ्या शैलीचा गोलंदाज आहे. टिपिकल अंबरनाथ स्टाईल जी बॉलिंग आपण ज्याला म्हणतो. आणि आपल्या कांदिवली विभागात अशा प्रकारची गोलंदाजी करणारे खूप कमी गोलंदाज आहेत. त्यापैकी एक सागर राजपूत. मुंबई बॉक्स क्रिकेटच्या जगात वेगवेगळ्या प्रकारची बॉलिंग चालते. तुम्ही वरळी प्रभादेवी बाजूला या बाजूला जर गेलात तर तिकडे चक्री गोलंदाजी चालते. आपल्याकडे सायडमचा जमाना आहे. आणि अंबरनाथला जर आपण गेलात तर टिपिकल त्यांची खालून टाकण्याची स्टाईल, मात्र वेगवान चेंडू. नो बॉल आहे. 9+1 धाव नक्कीच मिळणार आहे. 9+1 इट इज गोइंग टू बी. अवंतर धावांवर कुठे ना कुठे रोख धरून लावावं लागणार आहे. संघाची धावसंख्या झाली 19. एक गडी बाद. Bhavin sir, I would request please ask your team to be silent. At the end, you have to agree with umpire's decision, and I am pretty much sure they will give you a good decision. Okay, umpire has went for a review just to check whether it is going to be a boundary or not. भाविन सर, आई वुड रिक्वेस्ट आपके टीम को थोड़ा शांत रहना है. अभी तक टूर्नामेंट बहुत रिस्पेक्टफुली आपके टीम ने प्ले किया है. भूषण 11च्या पूर्ण संघामध्ये सर्वात शांत खेळाडू कुठला आहे तर तो हर्षद कांबळे आहे. आणि एक खूप आवाज येणारा खेळाडू अक्षय शिगवन कडा देखील आहे. चांगली टुर्नामेंट आपण बघतोय कांदिवली प्रीमियर लीग 2026. आणि या टुर्नामेंटला पार पाडण्यासाठी आपल्याला विनंती करतो सिंहगड स्पार्टन्स संघाचे संघ मालक सौरभ कदम, आपण आपला मोमेंटो कांदिवली प्रीमियर लीगमध्ये आपण आपलं पार्टिसिपेशन दिलं. विनंती करतो सौरभ कदम साहेब, आपण आपलं मोमेंटो रिसीव्ह करण्यासाठी यायचं आहे. अतिशय स्टायलिश प्लेयर सौरभ कदम आपल्याला विनंती करतो. कॅमेरामॅन इथे फोकस करायचा आहे. सर्व 1-2 मिनिटं थांबायचं आहे. सर्वप्रथम आपले आभार, कारण आपण कांदिवली प्रीमियर लीगमध्ये आपला संघ नोंदवला. नक्कीच अगदी मार्जिन ऑफ एररने आपण फायनलपर्यंत पोहोचू शकलेला नाही आहेत. आपल्या मित्रासाठी, आपल्या संघासाठी 2 शब्द आणि आमच्या टुर्नामेंटसाठी 2 शब्द. टुर्नामेंट एक नंबर, जबरदस्त टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे. थोडंसं चुकलो आम्ही, बंटीचा उद्या वाढदिवस होता आहे, थोड्यासाठी आम्ही चुकलो. नेक्स्ट इयर नक्की. थँक्यू सौरभ, पुढच्या वर्षी देखील तुमची एंट्री असेल अशी मी मनात अपेक्षा धरतो. धन्यवाद.
प्रशांतदादा दामुगडे जर असतील मैदानात तर आपण यायचं आहे. प्रशांतदादा दामुगडे आपला मोमेंट रिसीव्ह करण्यासाठी यायचं आहे, किंवा श्री साई फायनान्शियल सर्व्हिसेसचे जर कोणी प्रतिनिधित्व करणार असेल तर त्यांनी यायचं आहे. चला, सामना चालू ठेवायचा आहे, सामना थांबवायचा नाही आहे. आई वुड से यू हैव टू रिस्पेक्ट अंपायर्स डिसीजन. सब लोग अंपायर डिसीजन को रिस्पेक्ट करके आगे चल रहे हैं. सो आई वुड रिक्वेस्ट प्लीज. पंचाने दंडित केले. नो बॉल, नो +1 असेल. धावफलक पुढे सरसवत धावतात 22-22. पंचांच्या निर्णयाला दाद देणं गरजेचं आहे. फायनलचा सामना चालूचा सामना भूषण 11 वर्सेस झैद 11. सागरचा तिसरा चेंडू असेल. यावेळेस परफेक्ट चेंडू टाकला होता ब्लॉक मध्ये. तिकडे आता अंकित आलाय कवरच्या दिशेने. विनंती करतो गणेश सुनार साहेब श्री साई फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वतीने कुणाल शिलार रिसीव्ह करतायत. मात्र प्रशांतदादा दामुगडे आपले देखील मनपूर्वक आभार. सलग दुसऱ्या वर्षी तुम्ही देखील आपली एंट्री कांदिवली प्रीमियर लीगमध्ये कन्फर्म केली. प्रशांतदादा दामुगडे आपले देखील मनपूर्वक आभार मानतो. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट क्लास. यावेळेस चैतन्य स्वीप केला आणि त्याच्यावरती आलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने यश. बॉल गेलाय सीमा रेषा पार. धावा देऊन गेलाय 4. परत बघितलं आजच्या दिवसात जर तू बघितलंस तर चैतन्याचा स्लॉक स्वीप हा त्याचा मेन झोन राहिलाय आणि अप्रतिमरित्या बैठक कंप्लीट केली आणि कडकडीत मारलेला चेंडू पाठवला दन 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 करत चौकार. विनंती करतो किरण राजपूत किंवा शिवबाई जर असतील तर आपण जयप्रभू त्रिबॉयजचा मोमेंट रिसीव्ह करण्यासाठी यायचं आहे, किंवा त्यांच्या वतीने जर कोणता खेळाडू देखील असेल तरी चालेल. मात्र आपण मुख्य मंचावर यायचं आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संकेत आणि चैतन्याची बिल्डरच्या दिशेने जोरात धाव मारली होती. जयप्रभू त्रिबॉयज संघाच्या वतीने रितेश सल्ला त्यांचा मोमेंटो रिसीव्ह करतील. बऱ्यापैकी चांगलं खेळलाय जयप्रभू त्रिबॉयज संघ. मागच्या वर्षीचा विनर संघ देखील होता, मात्र यावर्षी विजयाची धाड काहीशी अशक्य झाली. विनंती करेन जयप्रभू त्रिबॉयजपर्यंत हा पोचवा आणि संघ मालक किरण राजपूत असेल, किरण गुंजाळ असतील आणि शिवबाई आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील पुढच्या वर्षी देखील आपला संघ कांदिवली प्रीमियर लीगमध्ये नोंदवावा. विनंती करतो प्रज्ञेश सातार्डेकर जर मैदानात असतील तर आपण यायचं आहे. प्रज्ञेश सातार्डेकर किंवा नंदू मामा जर असेल त्यांच्या वतीने राज कलमकर असतील तरी चालेल. और एनी वन हू कॅन रिप्रेझेंट टीम मराठा वॉरियर्स, आय वुड रिक्वेस्ट प्लीज कम ऑन द स्टेज. एनी रिप्रेझेंटेटिव्ह, वी आर फाईन विथ इट. मराठा वॉरियर्स संघाच्या वतीने भूषण गवणकर त्यांचा लेफ्ट हँडर बॅट्समन नक्कीच मोमेंट रिसीव्ह करेल. आय वुड रिक्वेस्ट मराठा वॉरियर्स सलग दुसऱ्यांदा, मागच्या वर्षीचा सेकंड प्राइजचा मानकरी होता मराठा वॉरियर्स संघ. यावेळी मात्र विजयाची धाड काहीशी पूर्ण करू शकलेले नाही आहेत. भूषण गवरकर यांना मी विनंती करतो त्यांच्या वतीने मोमेंट रिसीव्ह करायचा आहे. थँक्यू प्रज्ञेश सातार्डेकर आणि नंदू मामा. आणि पुन्हा एकदा आपल्यासाठी देखील मनात माझी इच्छा आहे तुम्ही देखील पुढच्या वर्षी आपला संघ इथे नोंदवाल.
तसंच भूषण इलेव्हनचे संघ मालक आपण 1-2 मिनिटं यायचं आहे, दोघांनी यायचं आहे. यावर्षी भूषण इलेव्हन संघाने नक्कीच फायनलपर्यंतची कूच केली आहे, त्यामुळे हां कांदिवली ईस्ट विभागातील हा संघ बंदरबागाडीतील हा संघ नक्कीच भूषण इलेव्हन पूर्णपणे विश्वास ठेवला आणि आपला संघ इथे नोंदवला आणि फायनलपर्यंतचा प्रवास आतापर्यंत तर नक्कीच चांगला राहिला आहे. दादा 1-2 शब्द. मॅडम तुम्ही देखील वेळात वेळ काढून आलाय आणि तुमची टीम फायनलला देखील पोहोचले. ओव्हरऑल तुम्हाला आयोजन कसं वाटतं आणि तुमच्या टीमसाठी 2 शब्द ऐकायला नक्कीच आवडतील. अभिनंदन माझ्या टीमच्या. माझा मुलगा बाहेर असून सुद्धा त्याची टीम चांगली खेळते, त्याच्याबद्दल अभिनंदन. थँक्यू. थँक्यू सो मच मॅडम. तसंच आपल्या मुखातून सुद्धा 2 शब्द ऐकायला नक्कीच आवडतील सर. सर्व खेळाडूंचे प्रथम हार्दिक स्वागत. सर्वांनी खूप कष्ट घेऊन खेळले आहेत, त्याबद्दल हार्दिक स्वागत. आणि बोलतात ना जशा म्हणजे क्रम करून खेळल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही एवढं हे करून नियोजन केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच सर. आय वुड रिक्वेस्ट प्लीज बी सीटेड. मंचावर आसनस्थ व्हा आणि चालू सामन्याचा आनंद लुटा. प्रवीण राणे साहेब आपल्याला विनंती करतो, बिच्छू इलेव्हन संघाचा मोमेंटो रिसीव्ह करण्यासाठी आपण यायचं. प्रवीण राणे, कालच्या दिवसात प्रवीणने अतिशय सुंदर स्टॉप केला होता आणि आज त्याची रील देखील व्हायरल झालेली आहे. यावर्षी बिच्छू इलेव्हन संघाने कांदिवली प्रीमियर लीगमध्ये आपला संघ नोंदवला होता. अनिकेत सावंत साहेबांचा तो संघ. मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे देखील विनंती करेन, त्यांनी देखील पुढच्या वर्षी आपला संघ इथे नोंदवायचा आहे आणि प्रवीण राणे आपण त्यांच्यापर्यंत तो मोमेंटो रिसीव्ह पोचवायचा आहे. यावेळी आपण पहिला तर चेंडू थोडासा शॉर्ट पडला होता, जवळपास 9 लाईनच्या बाजूला पडलेला हा चेंडू आणि मागील बाजूला चेंडूला पाकवलाय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे. यावेळेस संकेत बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅचच्या दिशेने 4 धावा आल्यात. धावफलक पुढे सरसावत धावत आहेत 36-36. द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि आपल्या संघासाठी चौथं षटक तो म्हणजे अन्नू. यावेळेस काय झेल पकडलाय की मॅच पकडली आहे ते पाहण्याजोगे असेल, कारण संकेत बॅक टू पवेलियन होतोय. उत्कृष्ट अशी कॅच ती म्हणजे ओमची फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही आहे. निर्णायक क्षणावरती तो कॅच पकडतोय, ती झेल पकडतोय आणि संकेत फोंडे बॅक टू पवेलियन. मोठा हादरा लागलाय तो म्हणजे संकेत माघारी परतलाय. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता पण एक्स्ट्रा कव्हरच्या जर्मनी तिकडे परफेक्ट कॅच ती म्हणजे झोमची. आपल्याला या संघामध्ये स्थान मिळो या ना मिळो, जेव्हा स्थान आणि तेव्हा ते गरज मिळेल तेव्हा संघासाठी परिवर्तन करणं गरजेचं आहे. तोच करतोय ते म्हणजेच ओम. न्यू बॅट्समॅन क्रीज तो म्हणजे साहिल कोलटे.
पुढे सरसावला होता, परफेक्ट गॅप शोधला होता, पाहिलं होतं ते रिझन. चांगली फिल्डिंग करतोय आपल्या संघासाठी तो म्हणजे राजपूत. एका धावान धाव पुढे पुढे सरसावता धावता 37-37. द लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. आपल्या संघासाठी निर्णायक आणि चौथा षटक हाताळतोय तो म्हणजे अन्नू. यावेळेस वेगवान चेंडू त्रिफळाचित करतोय. स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये माघारी परतलाय सुशील. काय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. निर्णायक क्षणावरती टप्प्यावरती बॉल टाकला आणि त्याच्यामध्ये वळण घेतलं. आता वळणासोबत वेग तितकाच होता आणि माघारी परततो म्हणजे सुशीलला. बॅट्समॅन किस म्हणजे रोहित शेलार. शेवटचा चेंडू असेल 1 to go. धावा झाला 37-37. सकाळ आम्ही पाहिलो तो अन्नू थोडा स्ट्रगल करत होता, पण त्याच्यानंतर जेव्हा निर्णायक मुवमेंटला मॅच होती तेव्हा अन्नूने आपली पराकाष्ठा दाखवली आणि त्या क्षणावरती बॅटिंग केली म्हणजे साथ दिली मनीषला. आणि गोलंदाजी तुला चांगले करतोय आपल्या संघासाठी. निर्णायक षटकावर चौथा षटक घेऊन आलाय. चला दोन्ही संघांना विनंती असेल थोडीशी घाई करायची आहे. जय दिलन संघ. मनीष शेवटचा चेंडू असेल 1 to go चौथा षटकातील. यावेळेस चांगला चेंडू हाताळला होता. बॅटची कडा घेतली होती थर्डमॅनच्या तिकडे. काय स्टॉप केलाय. पायाने हा चेंडू स्टॉप केला. फक्त एका धावाचे समाधान मानावं लागते. 4 षटकाचा समाप्ती. धावा 38-38. द लॉस ऑफ 4 विकेट. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं ते म्हणजे अन्नूने. फक्त धावा खर्च केल्या ते म्हणजे 8. आपल्या संघासाठी निर्णायक आणि शेवटचा षटक घेऊन आलाय तो म्हणजे अंकित. शेवटचा षटक. शेवटचे 6 चेंडू पहिल्या इनिंग मधील. पुढे सरसाला बॅटची कडा घेतली आहे. काय उत्कृष्ट असे फिल्डिंग तो म्हणजेच मनीष. फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही. मनीषची दिवसभर मेहनत केली आहे. त्या मेहनतीची पराकाष्ठा म्हणजे ही फायनल. पुढे सरसावला होता रोहित, पण बॅटची कडा घेतली. परफेक्ट टप्पा लाईन लेन तो म्हणजे मिरचीचा अंकितचा. एका धावाचे समाधान मानावं लागले. धावा तो 39-39. यावेळेस साईल पुढे सरसावला होता. बॅटची कडा घेतली आहे. कवरच्या दिशेने फक्त एक धाव येते. धावा आता झाले 40-40. द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडूमध्ये किती धावा करता येतील आणि या संघासाठी तुल्यबळ अशा असतील. फायनलचा सामना थोडं दडपण या दोन्ही संघांवरती असणार आहे. हो काय वेगवान चेंडू होता. पंचाच्या बोडाव्याच्या दिशेने तितकाच वेगवान. किपिंग म्हणजे मनीषी. काय स्टंपिंग केली आहे अंकितच्या चेंडूवरती. मनीष शेडगे मॅन फ्रॉम साईनगर. काय खरंच एकदम उत्कृष्ट असा खेळी तो म्हणजे मनीष. बॅटिंग असो की फिल्डिंग असो आपला 100% देतोय तो म्हणजे मॅच मध्ये. बॅट या समोरून वळण घेतलं रोहितच्या. इतका वेगवान चेंडू तितक्याच वेगाने मनीषने पकडून स्टंपिंग केली आणि माघारी परतवलं त्याला.
5वा हादरा लागलाय तो म्हणजे भूषण इलेव्हन संघाला. धावा झाल्यात फक्त 40. न्यू बॅट्समॅन क्रिस म्हणजेच गौरव. तीन चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. धावा झाल्या 40. आवळे सुटा परफेक्ट लाईन लेंथ इतका वेगवान गोलंदाज तो म्हणजे अंकित. परत एकदा 7 म्हणजे मनीषची परत एकदा स्टंपिंग करतोय. हॅट्रिक वरती आहे अंकित. जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय अंकितसाठी. आपला माणूस म्हणजेच नितीश सालप सरांकडनं. ललित दादाकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. राणे सरांकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आणि नितेश सालप सरांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. या विकेटवरती म्हणजे हॅट्रिक वरती आहे. नीरव सरांकडनं सुद्धा 5000 रुपयाचं पारितोषिक आहे अंकित साठी हॅट्रिकला. खरंच सांगतो अंकित मिरची इतकी उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्याच्यावर पैशांचा पाऊस. थोडी साथ फक्त फिल्डरला द्यावी लागेल. हो बॅटची कडा परफेक्ट चेंडू टाकला होता. हार्ड अंकित पण खरंच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. अंकितची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही. खरंच निर्णायक क्षणावरती चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि कमबॅक करून दिलाय. शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3च धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू असेल 1 to go. धावा झाला 41. ऑनफिल्ड सरांनी डिसिजन दिलाय आपला पण रिव्ह्यू सुद्धा घेतलाय फिल्डिंग टीमने. रिव्ह्यू घेतलाय आणि तो रिव्ह्यू सुद्धा सक्सेस झालाय. मनीषचा आलाय डॉट बॉल. प्रेक्षकांना एक विनंती असेल आणि जयदिलन संघाला सुद्धा विनंती असेल. शेवटच्या षटकामध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या तो म्हणजे अंकितसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या संघाला थोडंसं पारडं जर करून तो म्हणजे अंकित. डीजे
कांदिवली प्रीमियर लीग 2026 आपण बघतोय. फायनलचा सामना 5 षटकात भूषण 11 संघाने 41 धावा नक्कीच कुठल्या, मात्र येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 42 धावांचं लक्ष जयद 11 संघाला करून दाखवायचंय. जर 42 धावा कुठल्या तर नक्कीच पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी घरी घेऊन जाण्यात यशस्वी ठरणार आहेत. आणि या वर्षाच्या अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक ट्रॉफ्या ज्यांच्या मार्फत आपल्याला मिळाल्या त्या मॅडम भाग्यश्री वेलन मॅडम, आपण सध्या मंचावर त्यांना आसनस्थ आहेत. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आणि जोरदार टाळ्यांनी दोन्ही ओपनर्स जोडी आणि भूषण 11 संघाचं स्वागत करायचंय. चालू सामना आपण बघतोय. हॅलो, मला क्राऊड कडून उत्तर पाहिजे. सर्व क्राऊडनी सांगायचंय, क्राऊडने एकदा लक्ष द्यायचंय. या वर्षीचा कॅमेरा वर्क सगळ्यांना आवडलाय का? तर सर्व कॅमेरामॅन साठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि या मागचे सर्व ज्यांच्या माध्यमातून आपण ही टुर्नामेंट युट्यूब लाईव्ह बघतोय, इंडिया प्रो स्पोर्ट्सचे सर्व किरण गुंजाळ आणि संदेश बांबड साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 4 कॅमेराचा सेटअप, त्यामध्ये देखील एक स्पेशल रनिंग कॅमेरा ज्यांच्या वतीने आपल्याला मिळाला. इंडिया प्रो स्पोर्ट्स या चॅनलला नक्कीच सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि छोटे अगदी बारीक नाजूक मुवमेंट सुद्धा ज्यांनी अतिशय चपळतेने टिपलेत त्या सर्व कॅमेरामॅनचे मी मनपूर्वक आभार मानतो. कारण तुमच्यामुळे हे खेळाडू मोठे होतात. यू आर बॅकबोन ऑफ दिस प्लेयर्स. थँक्यू, थँक्स अ लॉट. मालिक सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे.
पहिल्या चेंडू रिव्हर्स केला होता, पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांची, विक्रांत आणि मनीष. बेचाळीस धावांचं लक्ष. सुरुवात झाली आहे धावांचा. श्री गणेश आलाय. पहिली धाव आली आहे मनीषच्या बॅटमधून. विक्रांत जाधव यांनी जर 3 सलगचे चौकार लगवले तर 300 रुपयाचं पारितोषिक 7 स्टार बॉईज यांच्याकडून देखील आले. पहिला चेंडू स्लॉक स्वीप केला, अतिशय उत्तम चेंडू जातोय दन 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 करत सीमा रेषा पार. आणि फायनलची सुरुवात विक्रांत जाधवनी कशी केली तर चौकार लगावून केले, कारण जाणून घेतलंय लक्ष 42 धावांचं होतं, आता अगदी 37 धावांवर ते येऊन थांबवलंय. डीजे जेव्हा टॉस झाला होता मनीषने सांगितलं होतं की 50 धावापर्यंत मी माझी परिपूर्ण टीम ही जिंकण्याचा प्रयत्न पूर्ण करणार, आणि 50च्या आतमध्ये थांबवलंय. आता बॅटिंगची धुरा सांभाळतायत ते म्हणजे मनीष आणि विक्रांत. विक्रांतने चौकाराला सुरुवात केली. आता ही फायनल मी गाजवणार अशी सुरुवात सांगत पहिला चौकार मारलाय. बॉलिंग एंडला असेल चैतन्य. 28 चेंडूमध्ये अवघ्या 37 धावांची गरज, पण शेवटी फायनल आहे. दडपण असेल दोन्ही संघांवरती तितकंच. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळायचा होता. बघूया पंच दंडित करतायत. वाईट बॉल आलाय. अवांतर धाव. धावफलक पुढे आता धावत आहेत 6. या वेळेस सुद्धा बॅटची बाहेरची कडा घेतली आणि थर्ड मॅनच्या दिशेने गेला असता, पण फक्त डिक्लेअर झोन मध्ये एक धाव आली आहे. धावा वाचवल्यात अभिनय आपल्या संघासाठी. 3 धावा वाचवल्यात. फिल्डिंग करावी लागणार आहे. धावा फक्त 42 आहेत. जितकी चांगली फिल्डिंग कराल तितकं मॅच मध्ये आणाल आपल्या संघासाठी. ओहो हो हो हो, काय चेंडू हाताळला, वेगवान चेंडू आणि ऑफ ब्रेक. विक्रांतच्या बॅटी समोरून परफेक्ट पडला आणि वळण घेतला गेल्या भाविनभाईकडे आणि आलाय डॉट बॉल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 7. पुढे सरसावला होता तिकडे मिडनच्या दिशेने. बघूया मात्र अक्षय शिगवण यांची फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. अतिशय सुंदर फिल्डिंग आणि तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. विक्रांतने स्वतःला झोकावून दिलं आणि ऑन फील्ड डिसिजन, इट इज नॉट आउट. थर्ड अंपायरकडे डिसिजन घेण्यात आलाय. चालू सामना आपण बघतोय, अगदी अटीतटीचा सामना आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट बारकाईने चेक केली जाते. पंचाचा निर्णय आलाय सेफ. काय वेगवान धाव घेतली होती. मारल्या मारल्या निघाला होता विक्रांत. स्वतःला झोकून टाकलं होतं. शेवटचा चेंडू असेल 1 to go. धावा झाला 8.
यावेळेस मनीषच्या बॅटीमधून दन 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 करत बॉल गेलाय सीमा रेषा पार. मनीषच्या बॅटमधून आला चौकार, धावा देऊन गेलाय 4. पहिल्या षटकाच्या धावा झाल्यात 12-12. विक्रांतला सांगतोय भाई 1-13 तो 1 मेरा, अगर तुमने स्टार्ट कर दिया तो मैं अभी भी बाकी हूं. तो म्हणजेच मनीष शेडगे मॅन इन फॉर्म. डीजे मी मनीषला खूप वर्षापासून क्रिकेट खेळताना पाहतोय. जेव्हा जेव्हा अंडर ओपन असेल, टर्फ क्रिकेट असेल, 1-4चा फॉर्मॅट माझ्यासोबत सुद्धा त्याने भरपूर क्रिकेट खेळलं आहे. कारण आम्ही त्याला पाहिलं आहे भरपूर वेळा त्याला खेळताना. त्याची जिद्द भरपूर आहे क्रिकेट खेळण्यामध्ये. जेव्हा त्याला असं वाटतं की हा सामना मला जिद्दीने खेळायचा, तेव्हा तो आपली परिकष्टा पूर्ण करतो आणि सामन्यासाठी पूर्ण करतो. मी जेव्हा त्याला सकाळी टॉससाठी विचारलं होतं तेव्हा सुद्धा मनीषने सांगितलं होतं की काल थोडासा लेट झाला सामन्याला, आम्ही तो सामना हरलो, पण आज आम्ही त्या जिद्दीने सकाळी उतरू. विक्रांतला सुद्धा थोडासा शोल्डरमध्ये पेन होता. विक्रांतला सांगितलं की नाही, आम्ही आमची पराकष्ट पूर्ण करणार. मनीष शेडगे यांनी जर 3 चेंडू 3 सलग लगावले तर विक्की जाधव यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक. तसंच समीर दुरी साहेब आणि हरीश गावडे यांनी येऊन सांगितलं त्यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक. मोहन पगार साहेबांकडून देखील 2,000 रुपयाचं पारितोषिक. सलगचे 3. पंचदंडित करता आला व्हाईट बॉल. अवांतर धाव, धाव पुढे जात आहे. धाव होत आहे 13-13. विक्रांत ऑन स्ट्राईक. परत एकदा व्हाईट बॉल. अवांतर धाव, धावा झाल्या 14. कोणत्या दिशेने हलका त्याने पुश केलं होतं विक्रांतने. एक धाव आली आहे. एक स्पेशल प्राइज आलंय गणेश बावधने साहेबांकडून. मनीष शेडगेसाठी मात्र 2,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. एकदा जोरदार टाळ्या. मनीष शेडगे मॅन फ्रॉम साईनगर. साईनगरचा लॅबो या नावाने एका काळी ओळखला जाणारा हा खेळाडू आज मॅच हारो किंवा जिंको, गणेश बावधने साहेबांनी 2,000 रुपयाचं पारितोषिक आधीच अनाऊन्स केलेलं आहे मनीष शेडगेसाठी. त्यानंतरच त्याच्यासोबतच विकी जाधव आणि मोहन पगार साहेबांकडून जर सलगचे 3 सहकार लगावले गेले तर वैयक्तिकरित्या 2,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून देखील येणार आहे. समीर दुरी साहेबांनी देखील एक वेगळं पारितोषिक अनाऊन्स केलंय मनीषसाठी. पैशांचा पाऊस पडतोय सध्या. हलका त्याने प्लेसमेंट केली आहे. मिडच्या दिशेने एक धाव येते. सेन्सिबल क्रिकेट. तो म्हणजे मनीष. धावा झाला 16. थोडंसं कॅल्क्युलेशन क्रिकेट करतायत. 22 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. विक्रांतने जर 3 सलगचे चौकार लगावले कृष्णाला तर 500 रुपयाचं पारितोषिक 7 स्टार बॉईज यांच्याकडून देखील आलेलं आहे. स्क्वेअरच्या दिशेने जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा घेतली आणि फांडलेच्या दिशेने वरून गेलेल्या पडद्याच्या वरून डिक्लेअर मध्ये एक धाव आली आहे. धाव होत आहे 17-17. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर कृष्णा निर्माल बॉलिंग एंडला आहे. कमबॅक करावा लागेल संघासाठी. चांगलं षटक हाताळावं लागेल. समोर तितकेच घालक असे फलंदाज म्हणजे विक्रांत आणि मनीष. परत कव्हरच्या दिशेने हलका त्याने पुश केला होता आणि एकदा वाली आहे. पुढे सरसाला होता. बाहेर गेला होता चेंडू. ऑलमोस्ट माघारी परतावा लागला असता पण लकची साथ हाताला लागून चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एकदा वाली आहे. मनीष साठी अजून एक पारितोषिक आलाय. बचावला गेलाय. पैशांचा पाऊस पडणारच आहे. प्रत्येक चौकारावरती प्रशांत राणे सरांकडून 200 रुपयाचे पारितोषिक आहे मनीष साठी. बाहेर गेला होता चेंडू पण हात टाकला. त्याला बचावणं दिली आहे म्हणजे एक आज लक घेऊन आलाय तो म्हणजेच मनीष. साथ दिली आहे मनीषची.
आणि लक्ष साथीला असणं गरजेचं असतं आणि ते आज मनीष सोबत आहे. सुंदरशी बॅटिंग करतोय मित्र तो म्हणजे माझा मनीष. 19 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. पुढे सरसावला होता बॉल गेलाय मनीषच्या बॅटमधून सीमा रेषा पार. मनीषच्या बॅटमधून आलाय दणदणीत चौकार. एक प्रवाहाच्या विरोधात देखील एक पारितोषिक आलंय. मनीष शेडगेची जो विकेट काढेल त्याला नीरवभाई मैदानकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक मात्र जाहीर झालेलं आहे. त्यामुळे फक्त एवढंच सांगेन, बॅटिंग मध्ये मनीष, विकेट मध्ये मनीष, जई स्थळी काष्टी पाशाडी फक्त मनीष शेडगे झळकतोय. पैशांचा पाऊस पडलाय फक्त मनीषसाठी. आणि कुठल्याही फलंदाजाने जर चौकार लगावला तर नितेश सालभ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मनीषच्या प्रत्येक चौकाराला प्रशांत राणे साहेबांकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. हा 200 लागू झाला आणि आता तो चौकार मारला म्हणजे त्याला 200 लागू झालेले आहेत. मनीष उत्कृष्ट अशी बॅटिंग करतोय. धावा झाला 23. आपल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन आला तो म्हणजे भाविन. बॅटिंग घेतला असेल विक्रांत. यावेळेस ग्लान्स केला होता स्कुलेच्या दिशेने एक धाव आली आहे. परत स्ट्राईक वरती आलाय मनीष. मनीषच्या विकेट वरती नीरव सरांकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मनीषच्या प्रत्येक चेंडूवरती राणे सरांकडून 200 आणि सालप सरांकडून 100 रुपयाचं पारितोषिक. काय बॅटिंग करतोय मनीष शेडगे, मॅन फ्रॉम साईनगर. पुन्हा एकदा वेगळी अनाउन्समेंट आहे. विकी जाधव आणि मोहन पगार. मनीष शेडगे यांनी जर 3 सलगचे चौकार लगावले तर मोहन पगार आणि विकी जाधव यांच्याकडून 3,000 रुपयाचं पारितोषिक, अजून 1,000 रुपये वाढवलेत त्यांनी. पंचाने दंडित केला आला व्हाईट बॉल. अवांतर धाव. आता अवघ्या 17 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. कॅल्क्युलेशन आता इक्वल झालंय जय दिलं संघासाठी. पंचांकडे अपील उचलून धरले, मात्र दोन्ही पंचांकडे हा निर्णय राखीव राहणार आहे. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. भाविक सरांकडे अपील आली होती आउटसाठी की थ्रो करण्यामध्ये थोडासा अडथळा आणला होता महत्त्वाची मनीषने. पण announcement. बघूया सेल्फ आउटला 5,000 रुपये नक्कीच नाहीयेत, त्यामुळे ही गोष्ट पण नोंद घेऊ, या गोष्टीची देखील नोंद घ्या. नाही तर मनीष शेडगे कसे पण पैसे कमवतातच आहेत. पंचांनी सेफ दिलाय म्हणजे मनीष बचावलाय.
आलाय डॉट बॉल. आणि साईनगरच्या प्रेक्षकांच्या जीवात जीव आलाय. आणि पंचांच्या निर्णयाचा नक्कीच आदर करायचा आहे. सामना चालू करायचा आहे. चला संघांना विनंती असेल परत या सामन्याला सुरुवात करायची आहे. 16 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. परत एकदा स्ट्रायकिंग एंडला असेल मनीष. यावेळेस हलक्या हाताने खेळले होते. बॅटची काढा घेतली होती थर्डमॅनच्या दिशेने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांची. विक्रांत आणि मनीषची एक धाव आली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर विक्रांतची शरीरयष्टी एका ऍक्टर सारखी आहे. त्याचं प्रत्यरूप त्यांनी दाखवलं. चांगली ऍक्टिंग करून दाखवले. हरकत नाही विक्रांत. आता समीकरण 14 चेंडू 16 धावा. 16 required in 14 balls. We would like to see what happens on the next 2 balls. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतो मध्येच भाविन. अवघ्या 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. 14 चेंडूमध्ये 16 धावांचे समीकरण आलंय. काय होतंय सामन्यामध्ये चुरस निर्माण केली जाते. पंचांकडे वाईटची दाद नक्कीच मागितली गेली. मात्र डॉट बॉल. 13 चेंडू 16 धावांची गरज. प्लेयर रिव्ह्यू एकच रिव्ह्यू आहे तो आपण वापरताय. प्लीज चेक व्हाईट बॉल. परमिशन घेऊन चालू करायला लावले फायनल नंतर लास्ट बॉल पडल्यानंतर. सर आपली विनंती ऑलरेडी अप्रूव्ह झाली आहे. आलाय डॉट बॉल. पंचांनी रिव्ह्यूला फेटाळले. आले डॉट बॉल. 13 चेंडूमध्ये 16 धावांचं समीकरण. शेवटचा चेंडू काय षटक हाताळले भावींनी. आतापर्यंत फक्त अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. व्हाईट बॉल. यावेळी मात्र अवांतर चेंडू. शेवटचा चेंडू असेल 1 to go. आपल्या निर्णायक क्षणावरती तिसरा षटक तो मध्ये भाविन भाई. आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात. यावेळी संकेत फोंडेचं मात्र इथे कौतुक करावं लागणार आहे. चेंडू अप्रतिमरित्या थांबवला आणि आपल्या संघासाठी माझ्या मते पंजे जाऊ शकला असता. मात्र तो पुरेपूर थांबवला. व्हाईटच्या
स्वरूपात एक धाव नक्कीच मिळते. परत या समीकरण बदललंय. 13 चेंडूमध्ये अवघ्या 14 धावांची गरज. 14 रन्स रिक्वायर्ड इन 13 बॉल्स. यावेळेस सुद्धा मनीष शेडगे जोरात सरसावलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांची, मनीष आणि विक्रांची. वाईट +1 धावा आल्यात 2. धावफलक पुढे सरसावतोय. धाव होत आहेत 30 म्हणजे 30. 13 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. 13 चेंडू 12 धावा, अगदी एका धावेचा डिफरन्स आहे. आणि काय होत आहे यावेळी नशिबाची साथ भेटत नाहीये. चेंडू राईज झाला, हलकासा राईज झाला, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. गॅपमध्ये नक्कीच मारला होता आमचे मित्र हर्षद कांबळे, यापर्यंत चेंडू पोहोचू शकला असता, मात्र हलकासा राईज झाला. चेंडू 11 धावांची गरज. आपल्या संघासाठी 4था षटक घेऊन मध्ये संकेत. यावेळेस बॅटची कडा घेतली आहे. तिकडे साहिलने साथ दिली आहे कृष्णाला, नाहीतर या चेंडूवरती चौकार आलाच होता. या क्षणावर साहिल कोलतेचं मात्र ते कौतुक करावं लागणार. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत थांबून राहिले आणि चेंडूला आतमध्ये ढकललं. प्रत्येक चेंडूवर महत्व आहे. कृष्णाकडून नक्कीच बॉल सुटला होता, मात्र साहिल कोलते तिकडे बाजी मारतोय. बॉलिंग मार्कवर संकेत फोंडे. या अतिशय वेगवान चेंडू आपण पहिला तर थोडासा शॉट टाकला होता, गुड लेंथवर चेंडू पडला. डाऊन द लेग साइड मारण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव मिळते. दहा चेंडूमध्ये 9 असं समीकरण आहे. 9 रन्स रिक्वायर्ड इन 10 बॉल्स. जैद 11 संघा थोडस या एक धावामुळे पारडं जड आहे. जैद 11 संघाचा कमबॅक करावा लागणार आहे, तो म्हणजे संकेत फोंडेला. जोरात मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली आहे. तिकडे साईल येतोय, एका धावाचे समाधान मानावं लागेल. धावा पुढे सरसावतात, धावत आहेत 34-34. आता स्ट्रायकिंग एंडला वरती आलाय तो म्हणजे मनीष. बराच वेळ एखादा चौकार पाहायला मिळालेला नाही आतापर्यंत. आणि मनीष शेडगे याला मात्र जीवनदान मिळतंय. नक्की चान्स मिळाला होता. 5,000चा चान्स चुकला. हर्षद कांबळे यांच्याकडून तो झेल सुटला, झेल सोडला की मॅच सोडला. तिकडे फेकी केली होती परफेक्ट एंडला, तर डायरेक्ट हिट झाला असता माघारी परतावं लागलं असं. विक्रांतला पण एकावरती समाधान मानावं लागतंय. शेवटच्या चेंडू असेल 1 to go. 7 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. फायनलचं प्रेशर नक्कीच आपण पाहिलं. हर्षद कांबळे अगदी इझी कॅच होती, मात्र सोडण्यात आली. फायनलचं प्रेशर म्हणायला हरकत नाही. एक चांगला खेळाडू देखील आहे, एक चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे, मात्र मोक्याच्या क्षणी एखादी कॅच सुटणं.
यश लॉक स्वीपचा वापर केला. चेंडू गॅप मध्ये ट्रायल होतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. आणि अवघ्या 2 धावांची गरज आहे. एकदा जोरदार टाळ्या मनीष शेडगेसाठी वाजवायच्यात. 6 चेंडूमध्ये 2 धावाची अवघ्या गरज आहे. मनीषच्या प्रत्येक चौकारावरती 200 रुपयाचे पारितोषिक राणेसरांना लावलं होतं आणि कमवलेत. पैशांचा पाऊस तो म्हणजे फायनल मध्ये मनीष साठी झालाय. एकदा जोरदार टाळ्या. मनीष शेडगेची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवायच्यात. फायनलच्या सामन्यामध्ये स्वतःच्या संघाला आपल्या खांद्यावर घेऊन ज्याने विजयाची दाढ दाखवतोय मनीष शेडगे. विनिंग रन्स कोणाच्या बॅटमधून येणार हे बघायला नक्कीच आवडणार आहे. अवघ्या दुहेरी धावेची गरज. वाईट बॉल, वाईट बॉल, वाईट बॉल. Scores are level now. Now only 1 run required for Zayed 11 to engrave their name. हा, प्रेक्षकांना विनंती आहे कोणीही आतमध्ये येणार नाही प्लीज. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे कोणीही आतमध्ये येणार नाही. कोणीही आतमध्ये येणार नाही प्लीज. तुम्ही बाहेर नाचू शकता मात्र आतमध्ये यायचं नाहीये. ओके, येऊ द्या आतमध्ये, येऊ द्या आतमध्ये. चला शिस्तीत आतमध्ये या. उड्या मारून कोणी आतमध्ये येऊ नका प्लीज. अंपायर्स प्लीज बेल्स कलेक्ट करायचे. चला सामन्याला सुरुवात करूया. अवघ्या 1 धावेची गरज. 6 चेंडू 1 धाव. आणि काय होतंय, काय होतंय. 5 चेंडू 1 धावेची गरज असताना भावीने प्रयत्न नक्कीच चांगला केला. नक्की अग्रेशन मध्ये मारलेला तो फटका. पण बॉल मॅच अजून पण दोन्ही साईडने मी अजूनही म्हणेन कारण कालच्या दिवसात 6 चेंडू 4 धावा ध्रुव बालेकरने देखील डिफेंड करून दाखवल्या होत्या. कॅमेरामॅन नक्कीच मुख्य स्टेजवर देखील फोकस करा. नीरवभाई मेहता अगदी जवळ येऊन बघतायत सामना. 6 चेंडू 1 धाव. त्यांना देखील विजयाची धाव बघण्यात ते देखील उत्सुक आहेत. आणि व्हाईट बॉल आणि सामना जिंकला विनर ऑफ कांदिवली प्रीमियर लीग 2026 जायद 11 ठरतोय पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या जायद 11 संघाच्या प्रत्येक खेळाडूसाठी आणि कांदिवलीचा स्टार बॅट्समन मनीष शेडगेसाठी. हॅलो हॅलो. हँडशेक कंपल्सरी हँडशेक आहे. फायनल मध्ये सुद्धा हँडशेक करूनच बाहेर जायचं आहे. कंपल्सरी हँडशेक असणार. डीजे वाले बाबू एक बार केपीएल का सॉन्ग भी बजा दो. ऑन स्पेशल रिक्वेस्ट. कंपल्सरी हँडशेक असणार आहे, या गोष्टीची नोंद घ्यायची.
जायद 11 संघ जायद 11 आपल्या समोरील संघ आपल्यासाठी थांबलाय. शेक हँड करून घ्यायचा आहे. पहिला शेक हँड करून जायचा है. भाई वॉल्यूम थोड़ा कम करो, माइक का वॉल्यूम कम करो और साउंड का भी कम करो, साउंड का भी कम करो प्लीज प्लीज. हाँ ये वॉल्यूम पे बजने दे, चलेगा. नक्कीच हर्षद कांबळे यांना 5 दिवस तरी झोप लागणार नाहीये. अक्षय शिगवण आपल्याला देखील 5 दिवस झोप लागणार नाही.